जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर दीपक यरटे, मृदा व बांबू तज्ज्ञ तथा मास्टर ट्रेनर, जिल्हा परिषद सांगली म्हणाले, कोविड-19 कोरोना टाळेबंदीपासून सांगली जिल्ह्यामध्ये आज अखेर 10,000 पेक्षा जास्त बियाणेपासून तयार केलेली बांबू झाडांची लागवड यशस्वी पद्धतीने सर्व प्रकारच्या शेतजमिनीमध्ये शेती पद्धतीने केली जात असल्याचा चांगल्या प्रकारची वाढ झालेली दिसत आहे। विशेषतः सांगली जिल्ह्यातील क्षारपड, पडीक, खडकाळ, माळरान व डोंगराळ जमिनीमध्ये देखील चांगल्या प्रकारचे छोटेसे बांबू वनीकरणाचे जंगल तयार झालेले आहे। त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड शहरातील MIDCमध्ये सुद्धा एक पायलट प्रोजेक्ट यशस्वी करून बांबूचे छोटेसे जंगल तयार झालेले आहे। MIDC सारख्या प्रदूषित वातावरणात दररोज प्राणवायूची ऑक्सिजनची निर्मिती होत प्रदूषणावर छोट्याशा प्रमाणात मात मिळवण्यात यश आलं आहे। वातावरणात वाढत्या प्रदूषणामुळे हरवून गेलेली चिमणी पाखरे परत या छोट्याशा बांबू वनीकरणात जंगलात घरटी बांधून वास्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे वातावरणातून दररोज 50 टनहून अधिक कार्बन डायऑक्साईड सारखे विषारी प्राणघातक वायू या बांबू लागवडीतून शोषून घेतली जात आहेत व सांगली जिल्ह्यातील पर्यावरणात चांगले सकारात्मक बदल दिसून येत आहेत। येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात कामाची संधी प्राप्त झाल्यास सन 2030पर्यंत सांगली जिल्ह्यातून या 1,00,000 बांबू झाडांच्या लागवडीच्या माध्यमातून दररोज 100 टनहून अधिक ऑक्सिजन प्राणवायूचे निर्मितीचे लक्ष्य साध्य होऊ शकेल, अशी माहिती देखील मृदा व बांबू तज्ज्ञ तथा मास्टर ट्रेनर, जिल्हा परिषद सांगली डॉक्टर दीपक यरटे यांनी दिली आहे। आज जागतिक पर्यावरण दिन 2026 रोजी आपणा सर्व नागरिकांना सांगण्यास आनंद वाटतो की आज सांगली जिल्ह्यातून जवळजवळ आम्ही जे कोरोना लॉकडाऊनपासून जे बांबू वृक्ष लागवडीची चळवळ उभा केली होती ते आज अखेर 5 जून 2026 रोजीपर्यंत आम्ही 10,000च्या वरती बांबूच्या झाडाची लागवड अतिशय उत्कृष्टप्रमाणे शेतकऱ्यांच्या सहाय्याने शेती पद्धतीने सर्व प्रकारच्या शेतजमिनीमध्ये सांगली जिल्ह्यातून आम्ही लागवड करून दाखवलेली आहे। आणि आज विशेषतः म्हणजे क्षारपड, खडकाळ, माळरान, डोंगराळ आणि पडीक जमिनीमध्ये याची लागवड अतिशय उत्कृष्टप्रमाणे यशस्वी होऊन सगळीकडे सर्वत्र छोटंसं जंगल तयार झालेलं आहे। त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड MIDC हद्दीमध्ये सुद्धा एक छोटंसं एक जंगल आम्ही पायलट प्लॉट म्हणून एक यशस्वी करून दाखवलं आहे बांबूच्या झाडातून, जेणेकरून वाढत्या प्रदूषणामध्ये जे काय MIDCमधले जे चिमणी पाखरं थोडेफार त्यामधले हरवली होती, जे गायब झाले होते पर्यावरणातून, ते परत पर्यावरण चांगलं झाल्यामुळं ह्या बांबूच्या लागवडीच्या झाडातून ऑक्सिजनची निर्मिती होऊन पर्यावरण चांगलं झाल्यामुळं ते काही चिमणी पाखरं परत आपल्या त्या छोट्याशा जंगलामध्ये बांबूच्या घरटी करत आहेत, जेणेकरून ह्या पर्यावरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या पर्यावरणामध्ये एक चांगलं भर पडलेली आहे ऑक्सिजन निर्मितीची की ह्या झाडातून लावलेल्या आम्ही 10,000 बांबूच्या झाडातून दररोज 30 टनाची ऑक्सिजनची प्राणवायूची निर्मिती होते। त्याचबरोबर 50 टनाहून अधिक दररोज कार्बन डायऑक्साईड सारखे विषारू वायूचे शोषण हे बांबूची झाडं करून घेतात, त्यामुळे पर्यावरण संतुलित राहण्यास फार मदत होत आहे। आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तब्बल 50,000 बांबू वृक्ष झाडांची लागवड आम्ही केली होती आणि हे सर्व जे बांबूची झाडं आम्ही लावलेले आहेत हे ओरिजिनल सीड बेस बियाणापासून केलेले हे बांबूच्या रोपापासून ही झाडं लावून हे वाढवून सगळीकडे छोटंसं जंगल तयार केलेलं आहे आणि आज पर्यावरणामध्ये एक चांगलं थोडाफार बदल दिसत आहे। आणि जर आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या बरोबर पुढं भविष्यामध्ये जर काम करायची संधी मिळाली तर निश्चितच ह्या आकडेवारीमध्ये दररोज 100 टनाची ऑक्सिजनची निर्मिती सांगली जिल्ह्यातून झालेली दिसेल। धन्यवाद।